वाल्मिक कराडला घेऊन बीड शहर पोलीस केज जिल्हा सत्र न्यायालयाकडे। कराडला नेताना मोठा पोलीस बंदोबस्त। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन। 1 जानेवारीला नेमण्यात आलेल्या एसआयटीवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यावर जुनी एसआयटी रद्द। आता 7 जणांची एसआयटी असून बसवराज तेलीस प्रमुख असतील। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी। किरण पाटील, अपर पोलीस अधीक्षक अनिल गुजर, पोलीस उपअधीक्षक सुभाष मोठे, पोलीस निरीक्षक अक्षयकुमार ठिकणे यांचा समावेश। नवीन एसआयटीवर सुद्धा धनंजय देशमुख समाधानी नाहीत। एसआयटीसाठी 2 नावं सुचवलेली त्यांचा समावेश करण्यात आला नसल्याची धनंजय देशमुख यांची माहिती। खंडणी ते हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई तसंच कलम 302 अंतर्गत कारवाई करून फाशी द्यावी। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी। तर सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, धनंजय देशमुखांची माहिती। मसाजोगमधल्या गावकऱ्यांचं आंदोलन स्थगित, धनंजय देशमुख यांची माहिती। केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी धनंजय देशमुखांची चर्चा। आज एसआयटीच्या बसवराज तेलींचीही भेट घेऊन माहिती घेणार। बीड जिल्ह्यामध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत हे आदेश लागू असतील। जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। वाल्मिक कराड आणि फडणवीसांच्या संबंधावर एसआयटी स्थापन व्हावी, संजय राऊतांची मागणी। वाल्मिक कराडला पाठीशी घालून फडणवीस कोणाला वाचवतायत, राऊतांचा सवाल। विरोधकांचे फोन क्षणार्धात ट्रॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा सीडीआर सुद्धा का मिळत नाही? सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का? सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासावर रोहित पवारांचे सवाल। खंडणीखोरांची संकेतस्थळावर तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध होणार। बीडमधील खंडणी प्रकरणानंतर पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर त्याची अंमलबजावणी केली जाणार। बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन पार पडेल। राष्ट्रवादीच्या शिबिराचं स्थळ बदललं। छत्रपती संभाजीनगरऐवजी आता शिर्डीमध्ये 18-19 जानेवारीला शिबिर पार पडणार। अजित पवारांच्या उपस्थितीत शिबिराचं आयोजन। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालीय। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांनी मनातली सल बोलून दाखवली। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नसल्याचंही वक्तव्य। भास्कर जाधवांकडे राजकारणाचा मोठा अनुभव। पक्ष अडचणीत असताना ज्येष्ठ नेत्यांनी संयमानं वक्तव्य करावीत। खासदार संजय राऊतांचा भास्कर जाधवांना सल्ला। तर भास्कर जाधवांशी चर्चा करू, राऊतांचं वक्तव्य। काँग्रेस मोठा आणि राष्ट्रीय पक्ष, सगळ्यांना एकत्र घेऊन लीडरशिप करण्याची त्यांची भूमिका असली पाहिजे, संजय राऊतांचं वक्तव्य। पानिपत युद्धाच्या शौर्यगाथेला मुख्यमंत्री वंदन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपत स्मारकाला भेट देणार। फडणवीसांसह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित असतील। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर। नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार। राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ। पौष शुक्ल द्वादशी यापुढे प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी करा, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। माजी मंत्री अब्दुल सत्तार यापुढे सिल्लोड विधानसभा लढणार नाहीत, सत्तारांची घोषणा। तर मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवर निवडणूक होत असल्याची खंत व्यक्त। भिवंडीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मनसे पूर्ण ताकदीनं सामोरी जाणार। मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती। सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। कुंभमेळ्यासाठी प्रयागराजमध्ये गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती। जीवघेण्या नायलॉन मांजापासून बचाव करण्यासाठी दुचाकींना सेफ्टी वायर। नागपूर वाहतूक पोलिसांचा सामाजिक संस्थांच्या मदतीनं एक स्तुत्य उपक्रम। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये पोलिसांची नायलॉन मांजावर कारवाई। 21,000 रुपये किमतीचे एकूण 30 नायलॉन मांजाचे रोल जप्त। नागपूरमध्ये नायलॉन मांजाच्या चक्रीवर पोलिसांनी रोड रोलर फिरवला। 18 लाख किमतीचा जप्त केलेला नायलॉन मांजा नष्ट।
से नो टू नायलॉन मांजा अभियानाअंतर्गत कारवाई. नाशिकच्या लासलगावमध्ये मांजानं युवक गंभीर जखमी. युवकाच्या गळ्याला 41 टाके पडले. नायलॉन मांजा विक्रेता आणि वापरकर्त्यांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. भंडाऱ्याच्या लाखनी उड्डाणपुलावर नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला. तरुणाच्या गळ्याला 8 टाके. लाखनी ग्रामीण रुग्णालयामध्ये तरुणावर उपचार. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील महत्त्वाच्या उड्डाणपुलांवर वाहतूक बंद. नायलॉनच्या मांजाचा धोका लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी नागपूर पोलिसांचा निर्णय. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीनं गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. सूत्रांची माहिती. नागरिकांच्या चौकशीतून आतापर्यंत 37 कोटींपर्यंतची फसवणूक झाल्याचं समोर. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये शासकीय वसतिगृहाची निंदनीय अवस्था. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न. तुमसरचे आमदार राजू कारेमुरेंनी दखल घेत प्रशासनाला खडेबोल सुनावले. तिजोरीवर पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याचं सरकारचं धोरण. त्यामुळे मुंबई फेस्टिव्हल यंदा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह. पर्यटन विभागाच्या बैठकीत मुंबई फेस्टिव्हलचा उल्लेख नसल्याचं समोर. मुंबई पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट. पालिकेचा राखीव निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर. मार्चपर्यंत सगळ्या कंत्राटदारांची देणी दिल्यानंतर या निधीमध्ये आणखी घट होण्याची शक्यता. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याचे सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांचे संकेत. डोमेसाईल सर्टिफिकेटसह जाचक अटी काढण्याचेही संजय शिरसाटांचे संकेत. आरटीई प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण. 14 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत. राज्यभरात 8,490 शाळांची नोंद. 1,03,624 जागा उपलब्ध. पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील 4 चाकी गाड्यांच्या पार्किंगचं शुल्क 20 रुपयांवरून थेट 80 रुपये, तर दुचाकींना पार्किंगसाठी असणारं 10 रुपयांचं शुल्क 30 रुपयांवर. हिवाळ्यात विजेची विक्रमी मागणी. राज्यामध्ये 25,808 मेगावॅटची वीज मागणी नोंदवली गेली. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता ही मागणी पूर्ण करण्यात आली. राज्यातल्या धरणांमध्ये मुबलक पाणी. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारीमध्ये 74% पाणीसाठा. हा साठा राज्याला पुढचे 4 महिन्यांसाठी पुरेसा. बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण. त्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज. नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये आजपासून बेमुदत बंद. बाजार फी कमी करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. बाजार समिती बंदचा शेतकऱ्यांना मात्र फटका बसेल. बांगलादेशकडून पुन्हा एकदा भारतातील संत्र्यावरील आयात शुल्कामध्ये वाढ. विदर्भातून बांगलादेशला मोठ्या प्रमाणावर संत्र्याची निर्यात होत असते. त्यामुळे निर्यातदार अडचणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.